नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह. आज विषय छगन भुजबळ. छगन भुजबळ गाजत आहेत. छगन भुजबळ हे आदली दिवशी एक बोलतायत, दुसरी दिवशी एक कृती करतायत. हाच आज चर्चेचा विषय आहे. आज फक्त एवढंच म्हणावंसं वाटतंय की भुजबळ तुमचा तोल ढळतोय का? तुम्ही आदल्या दिवशी आरोप करताय ते कुणावर करताय? शरद पवारांच्यावर करताय. शरद पवारांच्या बरोबर एवढं वर्ष तुम्ही राहून सुद्धा शरद पवार तुम्हाला कळले की नाही, ही तर प्रश्नचिन्ह आहे. आज हे विचारावंसं वाटते तुम्हाला. आज आरोप केल्यानंतर त्यांची अपॉइंटमेंट नसताना तुम्ही जाताय आणि तुम्हाला तिथं ताटकळत बसावं लागतंय. याचा अर्थ काय समजायचा? आणि चर्चा 1.5 तास झाली असंही म्हणताय तुम्ही. चर्चा 1.5 तास फक्त आरक्षण, ओबीसी आणि मराठा हे तणाव वाढतोय, उद्या दंगे होतील, एवढ्यावरच 1.5 तास चर्चा झाली का? आणि काही चर्चा झाली? आता याच्यावर चर्चा होणारच. निश्चितपणानं तुमच्या मनामध्ये खंत होती. आदल्या दिवशी पवारसाहेबांच्यावर आपण आरोप केले आणि तुमचं मन खात होतं. बारामतीसारख्या ठिकाणी जाऊन आपण पवारसाहेबांच्यावर हे बोलणं कितपत योग्य होतं? रात्री कदाचित भुजबळांना झोपही लागली नसावी. त्यामुळं ते अचानक पळत पळत गेले आणि पवारसाहेबांच्यापाशी बसले. पण पवारसाहेब म्हणतात त्यांना. शरद पवार जुनं 20-20, 25-25 वर्षापूर्वीचं डोक्यात ठेवून डाव काढतात. ज्यांचा कार्यक्रम करायचा त्याचा कार्यक्रम करतात. हे अनुभव भुजबळांना नाही आहेत का? चांगले अनुभव आहेत त्यांना. आणि एवढं माहीत असूनसुद्धा तुम्ही आरोप करताय आणि दुसऱ्या दिवशी जाताय आणि सांगताय की पवारसाहेब आता नंतर 2-3 दिवसांना ते सगळं मिटवायचा प्रयत्न करतील वगैरे. हे सगळं हे पाहतोयच आम्ही. 2-3 दिवसानं कळेलच पवारसाहेब तुमचं किती ऐकणार आहेत का तुमच्यावर डाव काढणार आहेत उद्याच्या काळात. तुम्ही जे आरोप केले ना त्याच्या, कारण तुमच्याकडं कुठलाही पुरावा नसताना तुम्ही शरद पवारांच्यावर आरोप केला की त्यांनी फोन केले, असं झालं तसं झालं, आणि तुम्ही काही लोकांच्या टाळ्या पण घेतल्या असतील. परंतु हे पवारसाहेबांच्या नक्की डोक्यात असणार आहे. त्याचमुळं त्यांना ताटकळत बसवलं. आणि नक्कीच राजकारणाचा विषय शरद पवारांनी जरी यांनी काढला असला तरी ऐकूनही घेतला नसेल. कारण पवारसाहेबांच्या डोक्यात छगन भुजबळ हे बसले असणार आहेत आणि त्यांचं ऐकून उद्या ते मिटवायला येणार. कारण पुढचं विधानसभेच्या निवडणूक आहेत. जरांगे पाटलांना प्रतिसाद मिळतोय. ओबीसीना तर आरक्षण शरद पवारसाहेबांनीच त्यांच्या काळात दिलेलं आहे. त्यामुळं पवारसाहेबांना छगन भुजबळांनी जावं आणि त्यांनी ऐकावं एवढे काही छगन भुजबळ आत्ता मोठे नाही आहेत. आणि त्यांनी आदल्या दिवशी आरोप केले ते पूर्ण डोक्यात पवारसाहेबांच्या आहेत आणि तेच काढायसाठी किंवा माफी मागायसाठी ते गेले असणार आहेत. त्यांनी माफी मागितली की नाही हे मात्र आता पवारसाहेबांनीच सांगायचं आहे. पवारसाहेबांनाच काय ते आज झालेल्या गोष्टी माहीत आहेत आणि हे एकतर्फी ते सांगतायत. त्यामुळे उद्याच्या काळात हे बरंच काही प्रकरण गाजेल पण. आणि त्यावेळेला भुजबळांची नक्की पवारसाहेबांची काय वाद झाला, चर्चा झाली का आणि आनंदानं वाद झाली, हे सगळं बाहेर येणार आहे. त्यामुळं आज इथंच थांबू. उद्या पुढच्या भागात.